शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी एक मोठी बातमी आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला, कारण 90 लाखाहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालाय। शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकदाच 2 महिन्याचे एकूण 3000 रुपये जमा झाले। तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। अपात्र महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय। शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर आता थेट गुन्हा दाखल होणार। महसूल मंत्र्यांची जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश। शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार, पण लाभ घेण्यासाठी तातडीने शेतकऱ्यांना हे काम करावं लागणार। राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की भविष्यातील सर्व कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टेक ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे आणि या डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे। ॲग्रिस्टेक नोंदणी असेल तरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार। नीट पुनर्परीक्षा 21 जूनला होणार आणि पुढील वर्षांपासून ऑनलाईन परीक्षा होणार आहे। सध्या बाजार समितीमध्ये भुईमुग शेंगांना 7400 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे। आधारभूत किमतीमध्ये केवळ 72 रुपयांची वाढ झाली। मक्याला प्रति क्विंटलच्या दरामध्ये 10 रुपयांचीच वाढ। राज्यात 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची तयारी। अकोला जिल्ह्यातील 45,000वर शेतकऱ्यांना लाभाची शक्यता। 30 जूनपूर्वी लाभ मिळण्याची शक्यता आहे। तोकडे हजारो शेतकऱ्यांचा एल्गार। पीक विम्याविरोधामध्ये शेकडो ट्रॅक्टरसह एसडीओ कार्यालयावर महामोर्चा। विमा खात्यात जमा झाल्याशिवाय उठणार नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका। अतिवृष्टी 3 वेळा तरी देखील पीक विम्यातून वगळले। खरीप हंगाम तोंडावर आहे। अकोला जिल्ह्यातील अपडेट। कडाक्याच्या उन्हामध्ये मान्सूनची सुखद चाहूल। पावसाचा अंदाज बदलणार। 37 वर्षांपूर्वीचा तापमानाचा रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात झाली। हिंगोलीमध्ये मे आणि जून महिन्यांची एकाच वेळी धान्य वाटप सुरू। स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे। ई पीक पाहणी आता होणार बंद। पीक पाहणीच्या अचूकतेसाठी मिळणार विद्यार्थ्यांची साथ। लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले। संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला हयात प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे। 30 जूनपर्यंतच HSRP नंबर प्लेटला मुदतवाढ देण्यात आली। संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द। राज्य सरकारचा मोठा निर्णय। संत्रा प्रक्रिया उद्योगांना चालना देणारे नवीन धोरण तयार करण्याची शेतकऱ्यांची मागणी। लिंबाच्या दरामध्ये घसरण। शेतकरी आर्थिक संकटामध्ये। लिंबाला 40 रुपये प्रति किलोपर्यंत भाव मिळत आहे। शेतकऱ्यांना लागले कर्जमाफीचे डोहाळे, पण हवी कायमची कर्जमुक्ती। खरीपांच्या पेरणीसाठी पैसे आणायचे कुठून? शेतकऱ्यांचा सवाल। जिल्हा बँक आणि सोसायट्यांमध्ये कर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा। चांदी 21,000 स्वस्त तर सोन्याच्या दरामध्ये 3600 रुपयांची घट पाहायला मिळत आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचे थाळी बजाव आंदोलन। थाळी बजाव आंदोलनाने सरकारचे लक्ष वेधले। मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने योजनेमध्ये मोठा बदल। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना आता मिळणार लाभ। 23 वर्षामध्ये धान्यांच्या हमीभावामध्ये केवळ 1891 रुपयांची वाढ झाली। खते बियाण्यांचे दर चौपट। उत्पादन खर्चावर आधारित भावांचे आश्वासन ठरले पोकळ। मागील 2 दिवसापासून जनगणना सुरू करण्यात आली। 2027चा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे आणि हा पहिला टप्पा 16 मे ते 14 जून दरम्यान होणार आहे। घर यादी व घर गणना यामध्ये होतील। धानाला 72 तर कापसाला 557 रुपयांची वाढ। शेतकऱ्यांची फसवणूक की दिलासा? अन्नदात्याच्या घामाची किंमत इतकीच का? महागाईचा तडका, लाल मिरचीचा ठसका। मिरचीचे सध्याचे बाजारभाव या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। सामायिक सातबारा असला तरी देखील सौर कृषी पंपांचा लाभ आता मिळणार आहे। 12.35 रुपये दराने कांदा खरेदी करणार मुख्यमंत्र्यांची माहिती। 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले।
शेतकऱ्यांचा माल संपला आणि बाजार वधारला. सोयाबीनचा दर 7,000च्या पार. हंगामाच्या प्रारंभाला विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे 2,400 रुपयांचा फटका बसला आहे. निवडणुका होताच भाववाढ. पेट्रोल डिझेल 3 रुपयांनी महाग झाले. महागाई भडकणार. जागतिक कच्च्या तेलांच्या वाढत्या किमतीचा फटका बसणार आहे. फुलाचा भाव खुलला. गुलाब 400 रुपये तर मोगरा 700 रुपये. महिलांच्या आवडीचा मोगऱ्यांचा गजरा आता 20 ते 25 रुपयांना मिळत आहे. लाडक्या बहिणीसाठी शेवटची संधी. अपात्र महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय. लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्त्वाची अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आले होते. मात्र ज्या महिलांनी ई-केवायसी केली नाही अथवा चुकीचा पर्याय निवडून त्यांची ई-केवायसी चुकली त्यांना या योजनेतून बाद करण्यात आले. मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ई-केवायसी करताना योग्य कागदपत्र सादर करू न शकलेल्या महिलांसाठी एक संधी देण्यात आली. लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीच्या दुरुस्तीची शेवटची तारीख 30 एप्रिल होती. मात्र ज्या महिलांनी कागदपत्रे सादर केली नाहीत त्यांनी महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन कागदपत्रे सादर करता येणार आहेत आणि ही महिलांसाठी शेवटची संधी आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे खत वाटपांची भीती. खरीप हंगामापूर्वीच शेतकऱ्यांकडून खताच्या खरेदीला वेग आला. चिखलीमध्ये रासायनिक खतांची आगाऊ खरेदी करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. 14 कृषी केंद्राचे परवाने निलंबित आणि 2 कृषी केंद्रांना सक्त ताकीद. गडचिरोलीमध्ये खत दुकानदारांविरोधात कठोर पाऊल. धानाचे बोनस व उद्दिष्ट वाढवा. भारत अमेरिका शेती रद्द करा. मागणीसाठी किसान सभेचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. नाहीतर अन्यथा तीव्र आंदोलन करणार. थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा. एकर कमी कर्ज परतफेड योजना लवकरच येणार. शेतकऱ्यांना पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही. आता शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी ओळख प्रमाणपत्र म्हणजेच की फार्मर ID देखील अनिवार्य केले आहे. त्यासोबतच शेतकरी ओळखपत्र आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास या योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. तसेच आधार कार्ड बँक खात्यांशी लिंक करणे देखील गरजेचे आहे. आणि आता शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 23वा हप्ता जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता अधिक आहे. पण याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अमरनाथ यात्रा 3 जुलैला सुरू होणार. 15 एप्रिलपासून नोंदणी सुरू आहे. म्हणजेच की आजपासून नोंदणीला सुरुवात झाली. पोलिसांना कडक नियम लागू. म्हणजेच की राज्यात सर्वसामान्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. पण बऱ्याचदा पोलीस आणि इतर सरकारी कर्मचारी या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. त्यामुळे राज्य DGP कार्यालयाने एक परिपत्रक जारी केले. त्यानुसार दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. नाहीतर त्यांना दंड लागू शकतो. उद्या घराबाहेर पडू नका, कारण की हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 ते 45 पार होण्याची शक्यता आहे. 2 दिवसानंतर विदर्भातील जिल्ह्यांना उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. हळदीचे दर गेल्या काही दिवसांमध्ये स्थिर झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. बाजार समितींमध्ये सरासरी 13,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून आवक 7 ते 7,500